आपल्याला बघायचं आहे आकृत्यांची संख्या मोजणे. आता आकृत्यांची संख्या मोजण्यामध्ये आपल्याला काय नेमकं असतं, तर आकृत्यांच्या संख्या मोजण्यामध्ये आपल्याला पहिली गोष्ट बघायला मिळते ती म्हणजेच काय, वेगवेगळ्या आकृती आपल्याला मोजायला सांगितल्या जातात. म्हणजेच उदाहरणार्थ त्रिकोणांची संख्या, त्रिकोणांची संख्या, त्याच्यानंतर हा एक प्रकार असतो. दुसरा येतो चौकोनांची संख्या, चौकोनांची संख्या, त्याच्यानंतर चौरसांची संख्या, चौरसांची संख्या, त्यानंतर आपल्याला आणि मिळू शकतं ते म्हणजेच काय, एकच मिनिट, चौरसांची संख्या मिळू शकतं ते म्हणजे कोणांची संख्या, कोणांची संख्या, त्यानंतर आपल्याला मिळू शकतं रेषाखंडांची संख्या, रेषाखंडांची संख्या, आणि आपल्याला मिळू शकतं सरळ रेषेंची संख्या, सरळ रेषेंची संख्या. बघा असे वेगवेगळे आपल्याला संख्या मोजायला सांगितल्या जाऊ शकतात. मग आपण त्यातलं आता पहिल्यांदा बघणार आहोत ते म्हणजे काय, त्रिकोणांची संख्या कशी मोजायची आणि काय मोजायची आहे. तर बघा याच्यामध्ये त्रिकोणांच्या संख्येमध्ये त्रिकोण संख्या मोजण्यासाठी आपल्याला एक महत्वाचा मुद्दा येतो की त्रिकोण कशा पद्धतीने तयार केलेले आहेत. म्हणजेच आता त्रिकोणांचा जर विचार केला, मी तर इथं खाली घेतो, आपल्याला मोजायची आहे ती म्हणजेच कोणती, त्रिकोणांची संख्या आपल्याला आता मोजायची आहे. त्रिकोणांची संख्या. तर आता बघा याच्यामध्ये आपल्याला परत काय मिळतात, प्रकार बघायला मिळतात. आता याच्यामध्ये आपल्याला कोणते कोणते प्रकार येतात, तर पहिला प्रकार येऊ शकतो ते म्हणजेच एका पायावरती तयार होणारे त्रिकोण. एकाच पायावरती, एकाच पायावरील त्रिकोण असं म्हणूया आपण त्याला, त्रिकोण. बघा एकाच पायावरील त्रिकोण असू शकतात. दुसरा प्रकार आपल्याला बघायला मिळू शकतो तो म्हणजेच बघा याच्यामध्ये सॉरी, चौकोनामध्ये होणारे त्रिकोण, चौकोनामध्ये होणारे त्रिकोण. बघा चौकोनामध्ये होणारे त्रिकोण. त्याच्यानंतर आपल्याला आणि प्रकार मिळू शकतो तो म्हणजेच बघा असा पण प्रकार होऊ शकतो की एका त्रिकोणात दुसरा त्रिकोण स्पर्श करत असेल तर, एका त्रिकोणात दुसरा त्रिकोण स्पर्श करत असेल तर, स्पर्श करत असेल तर बघा सरासरी आपल्याला या गोष्टी इथं बघायला मिळणारच आहेत. त्याच्यानंतर आपल्याला आणि काही म्हणजे जटिल गोष्टी पण याच्यामध्ये तयार होऊ शकतात, इत्यादी गोष्टी पण आपल्याला मिळतात. मोस्टली आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की एकाच पायावरील त्रिकोण, चौकोनामध्ये तयार होणारे त्रिकोण, आणि त्याच्यानंतर कोणते येतात, एका त्रिकोणात दुसरा त्रिकोण जर स्पर्श करत असेल तर कसं आपल्याला मोजायचं, या पद्धतीचे आपल्याला काय मिळतात, याच्यामध्ये प्रकार बघायला मिळतात. मग आता बघा याच्यामध्ये आपल्याला पहिला आता प्रकार आपण चालू करूया तो म्हणजेच काय, एका पायावरील तयार होणारे त्रिकोण. हा आपला पहिला प्रकार आहे. तो म्हणजेच कोणता आहे, तर एकाच पायावरती तयार होणारे त्रिकोण. एकच मिनिट, इथं आपण म्हणूया एकाच पायावर तयार होणारे त्रिकोण किंवा एकाच पायावरील त्रिकोण असं आपण त्यांना म्हणू शकतो. ठीक आहे, हा आपला काय टायटल आहे. आता बघा याच्यामध्ये तुम्ही जर इथं बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट दिसेल की इथं एकच त्रिकोण दिसतोय. म्हणजे बघा इथं मोजलं तर आपल्याला किती त्रिकोण मिळणार आहेत, फक्त एकच त्रिकोण मिळणार आहे. इथं जर तुम्ही मोजले, इथं आता काय केलंय बघा, हा तुमचा पाया झाला आणि हा त्याच्यावरती काय केलेली आहे, एक रेषा मारलेली आहे. तर याच्यामुळे काय झालं बघा, ह्या त्रिकोणाचे दोन त्रिकोण तयार झाले. हा एक त्रिकोण झाला, हा दुसरा त्रिकोण झाला, आणि हा मोठा आपला म्हणजेच कुठला, हा असणारा एक मेन त्रिकोण. असे एकूण किती त्रिकोण तयार होतात, तीन त्रिकोण तयार होतात. तर बघा एकूण तीन त्रिकोण म्हणजे मोठा असणारा त्रिकोण आपल्याला तीन त्रिकोण बघायला मिळतात. तर हे मोजायचं कसं, तर याला ट्रिक आहे. तर लक्षात ठेवायचं, इथं जे आपल्याला भाग बघायला मिळतात त्या भागांना काय करायचा, नंबर द्यायचा. बघा एकाच पायावर त्रिकोण तयार होत असतील, एकाच पायावर त्रिकोण तयार होत असतील तर
भागांना नंबर देऊन, भागांना क्रमांक देऊन त्यांची बेरीज करा, त्यांची बेरीज करा, बेरीज करा. बघा साधा सोपा नियम आपल्याला इथं तयार होतोय. म्हणजे भागांना नंबर द्यायचे. बघा इथं नंबर दिले, हे नंबरचा काही विचारच नाही. आपण इथं मोजलेत, इथं किती त्रिकोण तयार झाले, हा एक त्रिकोण, हा दुसरा त्रिकोण आणि हा मोठा आपला मेन त्रिकोण आहे तो एक त्रिकोण. असे एकूण किती त्रिकोण तयार झाले, 3. तर ते कसे काढायचे बघा, इथं 1 + 2 बरोबर काय मिळणार, 3. संपलं काम. तुमचं उत्तर किती असणार आहे, 3. आता इथं पण तसे भाग किती झालेत बघा रे, पाया एकच आहे, एकाच पायावरती होणारे त्रिकोण आहेत. बघा एकाच पायावरती आपल्याला असे जर त्रिकोण मिळत असतील तर इथं भागांना नाव द्यायचे, 1 2 आणि 3. भागांना क्रमांक द्यायचे, सॉरी, आणि त्यांची बेरीज करायची. 1 + 2 + 3 किती तयार होणार बघा रे, 6. झालं उत्तर तुमचं, काम संपलं. सेम कंडिशन इथं पण 1 2 3 4 आणि सगळ्यांची बेरीज करा. 1 + 2 + 3 + 4 बरोबर किती येणार, किती येणार, 10. आपल्याला इथे त्रिकोण किती तयार होतील, 10 त्रिकोण तयार झालेले बघायला मिळतील. बघा एवढा सोपा प्रकार आपल्याला बघायला मिळतो. काय कंडिशन आहे, मग आता असं कुठं पण काय पण तयार होते, आपल्याला काय त्याच्याशी जास्त लेणं देणं राहणार नाही. आपल्याला फक्त काय करायचं आहे, पाया कोणता आहे बघायचा आहे आणि त्या पायावरती कुठं काय रेषा या लागल्यात त्याच्यानुसार किती भाग पडलेले आहेत ते भाग मोजायचे आणि त्या भागांची काय करायची, बेरीज करायची. ओके. मग आता बघा पुढे मी तुम्हाला थोडंसं वेगळं गणित दिलंय. आता याच्यामध्ये जर तुम्ही पहिल्यांदा बघितलं तर याच्यामध्ये काय दिसतंय बघा रे, हा पाया आहे, ठीक आहे. आणि ह्या पायावरती हे विसरून जावा, हे नाहीच असं समजा, हे इथं नाहीच असं समजा, ठीक आहे. हे नाही असं समजलं तर आपल्याला काय मिळेल रे, इकडून भाग तयार होतील ना, ह्या पायावरती तयार होणारे भाग कोणते येणार, 1 2 3 4 आणि 5. म्हटल्यानंतर बेरीज कशी येणार, 1 + 2 + 3 + 4 + 5. बोला किती झाले, किती, 15 त्रिकोण तयार झालेले आहेत. आता बघा हे 15 त्रिकोण तर तयार झालेले बघायला मिळतात आपल्याला. आता 15 त्रिकोण मिळाले, अजून काय करता येईल आपल्याला, आता आपल्याला अजून तो एक पाया दिसतोय, दुसरा एक पाया दिसतोय, त्या पायाचा पण आपल्याला विचार करायला पाहिजे. तर त्या पायाचा जर विचार केला तर आपल्याला कोणता मिळणार रे, बघा आता मी तो ही गोष्ट काढून टाकतो, इथे हे 5 नंबर राहू दे. आता तुम्ही जर बघितलं तर असा पाया आहे बघा इकडला, आहे का, आणि त्याच्यावरती ही एक रेषा आली आहे. म्हणजे बघा हे जर असं विचारात घेतलं तर असा त्रिकोण तयार झाला ना, तो असा डोक्यात येतोय का, कुठं मी बघायला लागलोय तो, हा त्रिकोण बघा, ह्या त्रिकोणामध्ये जर बघितलं तर हा पाया तयार होतोय आणि ह्या पायावरती बघा ही एक अशी रेषाखंड आलेली आहे, म्हणजेच हा पाया असेल आणि एक रेषाखंड आले असेल. आता मला सांगा, पायावरती जर एक रेषाखंड आला असेल तर आपण काय करतो रे, 1 नंबर आणि 2 नंबर देतो आणि 1 + 2 बरोबर किती येतं, 3. त्यामध्ये आपण हा मोठा त्रिकोण पण धरतोय, लक्षात ठेवा. कोणता त्रिकोण धरतोय, मोठा त्रिकोण. आता बघा आपल्याला हा मोठा त्रिकोण सोडून द्यावा लागणार आहे. का सोडून द्यायचा रे, हा मोठा त्रिकोण आपण ह्यामध्ये धरलाय, त्यामुळे बघा इथं तयार झाले जरी 1 आणि 2, आपल्याला माहित आहे 1 आणि 2 दिलं म्हटल्यानंतर इथं काय झालं, 1 + 2 झालं किती, 3. म्हणजे टोटल किती वेळेला पाहिजे, 15 + 3, कारण इकडनं मोजलेले किती आहेत, 15 आणि इकडनं मोजलेले किती झाले, 3. एकूण झाले किती, 18. परंतु 18 चूक आहे, कारण आता ह्यातला हा 1 वजा करायला पाहिजे. 1 वजा केल्यानंतर आपल्याला जे मिळतील ते म्हणजे किती असणार आहेत, 17. असं टोटल आपल्याला किती त्रिकोण असतील याच्यामध्ये, 17 त्रिकोण असतील. थोडस डोकं शांत ठेवून ह्या गोष्टी करायच्या आहेत. त्याच्यानंतर बघा इथं आपल्याला बघा इथं काय दिसतंय, हा इकडे एक पाय आहे, ह्या पायावरती जर आपण एक बघितलं 1 2 3 म्हटल्यानंतर इथं बेरीज किती येणार, 1 + 2 + 3 किती होणार, 6. इथं 6 बेरीज झाली. आणि बघा ह्याचा इकडंच पाया सेपरेटच आहे, त्यामुळे काय प्रश्नच मिटला. म्हटल्यानंतर इथं 1 आणि 2 म्हटल्यानंतर इथं किती होणार, 1 + 2 बरोबर किती येणार, 3. हे 3 आणि हे 6 म्हणजे 6 + 3 बरोबर किती येणार, 9. म्हणजे उत्तर आपलं कोणतं असणार आहे, 9. बघा याच्यामध्ये किती त्रिकोण तयार झाले, 9 त्रिकोण तयार झालेले आहेत. आता बघा ह्याच्यामध्ये काय कंडिशन झाली, याच्यामध्ये आपण जर पहिला मोठा त्रिकोण जर विचारात घेतला, मोठा त्रिकोण म्हणजे मी डॉट न दाखवतो पहिल्यांदा, हा मोठा त्रिकोण विचारात घेतला, ही मधली लाईन नाहीच असं समजा, तर आपल्याला काय मिळेल रे, 1 2 3 4 5. सांगा काय होणार, 1 + 2 + 3 + 4 + 5 किती होणार बघा, 5 आणि 4 12, सॉरी 5 आणि 4 9 आणि 3 12 13 14 15. इथं 15 त्रिकोण तयार झाले, परंतु ह्या रेषेमुळे पण एक पाया तयार झाला आहे, लक्षात ठेवायचं.
ह्या रेषेमुळे तयार झाला, त्याच्यावरती पण 15 त्रिकोण तयार झाले आणि ह्या रेषेवरती पाया तयार झाला, त्यामुळे इथं पण किती तयार होणार आहेत, तर इथं पण किती तयार होणार आहेत, 15 त्रिकोण. म्हणजे टोटल त्रिकोण किती होणार आहेत, 15 अधिक 15 बरोबर किती येणार, 30. आलं का डोक्यात, काय कंडिशन्स आहेत. असे आपल्याला एकाच पायावरती तयार होणाऱ्या त्रिकोणांचा विचार करता येऊ शकतो. असं तुम्हाला काही पण त्याच्यामध्ये काय केलं जातं, मिक्स केलं जाऊ शकतं. पहिल्यांदा याच्यामध्ये नियम कोणता आहे, आपल्या डोक्यामध्ये नियम कोणता पाहिजे, एकाच पायावर तयार होणारे त्रिकोण जर आपल्याला मोजायचे असतील तर काय करायचं, त्यांच्या भागांना क्रमांक देऊन त्यांची काय करायची, बेरीज करायची, काम संपलं. बघा, त्यांच्या भागांना नंबर देऊन काय करायची, बेरीज करायची. हे आपलं याच्यामध्ये काय असणार आहे, काम आपल्याला बघायला मिळणार आहे. डोक्यात आलं का बघा, कशा पद्धतीने आपल्याला त्रिकोण मिळतात. मग आता असे त्रिकोण तुम्हाला चौकोनाच्या आत पण तयार होतील, मग ते मोजायचे कसे, तो आपण भाग बघणार आहोत. पहिल्यांदा ही गोष्ट घेऊन टाका.